तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। के गाड़ी के टरक नीचे करता बाबाजी के मौत का संभाल मेरा घोड़ा था बाबाजी के पाप का। You're a superhero. ओके, तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत. आल्याच्यानंतर इथून आपले अलर्ट मशीन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे काहीतरी दिसून जाईल. मी तुम्हाला आपले बिटमास आणि शेकीपीट जे आहेत ते आपल्या वेबसाईटवरती दिलेले आहे. वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. मित्रांनो ती तुम्हाला कसे इनपुट करायची माहीत नसतील त्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे. तिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर सुरुवातीला आपण आल्याच्यानंतर इथे बिटमास ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला 13 सेकंदात इथे बिटमास आहे. लास्टला एक बीट द्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता. त्यानंतर सुरुवातीला प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथून तुम्हाला कोणताही फोटो पाहिजे असेल ते तुम्ही सुरुवातीला ॲड करून घ्यायचं आहे. तिची लेअर जी आहे इथून पुढच्या बीट पण अशा प्रकारे ओढून घ्यायची आहे. तर एक एक करून तुम्ही मित्रांनो सर्व फोटो जे आहेत व्यवस्थित ते ॲड करायचे आहेत. बघू शकता मी कशा प्रकारे फोटो जे आहेत इथून ॲड करत आहे. फोटो ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे की प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. फोटो तुमचा सिलेक्ट करायचा आहे. परत मित्रांनो पुढच्या बीट जवळ जाऊन त्याचा पुढचा पार्ट जो आहे ते एक्स्ट्रा इथून कट करून द्यायचा आहे. मी आपले फोटो जे आहेत इथून व्यवस्थित बसून जाते. एकदम खतरनाक आणि विषय हार्ड प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तो होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला अजून जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या चॅनलमध्ये अशा प्रकारे जे आहे ते व्हिडिओ एडिट आपण शिकवतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून अजिबात विसरू नका. तर बघू शकता लास्टला फोटो आपण ॲड करून घेतलेला आहे. तुम्ही कॉम्पिटिशन एरिया करून घेतो आणि याचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून टाकूया. तर अशा वेळी कट करून घेतल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून सिम्पली काय करायचं आहे की थोडंसं आपण बॅक यायचं आहे. तर आपल्या शेकीपेटमध्ये जायचं आहे. शेकीपेटमध्ये गेल्याच्यानंतर एक नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट मित्रांनो कॉपी करायचा आहे. थोडंसं बॅक यायचं आहे. परत आपण आपल्या बिटमासमध्ये यायचं आहे. एक नंबरला आल्याच्यानंतर परत मित्रांनो एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट जातो कॉपी करायचं पेस्ट करायचं आहे. थोडंसं बॅक यायचं आहे. परत आपल्या शेकीपेटमध्ये यायचं आहे. 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट मित्रांनो तुम्हाला याचं कॉपी करायचं आहे. परत आपल्या बिटमासमध्ये यायचं आहे. बिटमासमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो जो डबल बीट आहे त्या डबल बीटचा पाठीमागचा फोटो मित्रांनो हे तर बघू शकता डबल बीट आहेत. त्या डबल बीटच्या पाठीमागचा जो फोटो आहे त्या फक्त फोटोला मित्रांनो हा जो इफेक्ट आहे हा इथून पेस्ट करून घ्यायचा आहे. किंवा डबल बीटचा पुढचा जो फोटो आहे त्याला त्या फोटोला इफेक्ट हा जो आहे इथून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे. किंवा मित्रांनो तुम्हाला ते जर कारण नसेल तर 2 बीटच्या मध्ये एक फोटो आहे त्या 2 बीट जे आहेत आजूबाजूला त्याच्यामधला फोटोला हा जो इफेक्ट आहे इथून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे. घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे. परत आपल्या शेकीपेटमध्ये यायचं आहे. लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन त्याचा इफेक्ट मित्रांनो तुम्हाला कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. परत आपल्या बिटमासमध्ये यायचं आहे. बिटमासमध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो याच्यावर जेवढे आपले फोटो उरले असतील त्या सर्व फोटोना हा जो इफेक्ट आहे तुम्ही क्लिक करून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो बघू शकता मी कशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करत आहे. इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि 3 डॉटवरती क्लिक करून तुमचा इफेक्ट जो काय असेल तो आपण आता कॉपी केला होता तो इथून पेस्ट करून द्यायचा आहे. तर बघू शकता अशा वेळी पेस्ट करून दिल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे. परत सुरुवातीला यायचं आहे. प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मित्रांनो तुमच्या नावाचा लोगो किंवा PNG असेल ते तुम्ही इथून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. थोडासा मोठा करून घ्यायचा आहे आणि ते सेंटरला सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा वेळी सेट करून घेतल्यानंतर तुम्हाला थोडंसं परत बॅक यायचं आहे. परत सुरुवातीला येऊन प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मित्रांनो तुमचा इंस्टा यूट्यूबचा जो काही लोगो असेल तो लोगो इथून ॲड करून घ्यायचा आहे. तिची लेअर तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. मग ट्रान्सफर जायचं आहे. थोडासा लोगो मित्रांनो लहान करायचा आहे. त्यात काय केला तरी चालेल. त्यानंतर वरती मित्रांनो सेंटरला सेट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जिथं पाहिजे असेल तुम्ही सेट करून घ्यायचं आहे. वरती सेटिंगचा शेअरचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करून तुमचा व्हिडिओचा इथून एक्सप्लोर करून घ्यायचा आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.